त्यांचा काही इलाज आहे व्हय? हे समजा असंच चालायचं म्हणून स्वतःला एक एक दिवस पुढे ढकलायचं आणि काय? मीरा, हे बघ दुःख मनात ठेवलं ना तर ते वाढतं. दुसऱ्यांना सांगितलं तर ते थोडं कमी तरी होतं. काय झालंय? ताईसाहेब, माझ्या मालकानं मला गुरासारखं तोडवलं हो. काय म्हणजे हे तुझ्या नवऱ्याने असं वागवतो तो तुला? ताईसाहेब, लोक मला येऊन काय काय सांगायची, पण मी तिकडे लक्षच नाही दिलं. नेहमी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्षच केलं. लोक सांगायचे तुझ्या नवऱ्याचं बाहेर कुठे, पण ताईसाहेब, मी नेहमी माझ्या नवऱ्याचीच बाजू घेतली. तरी पण हे सगळं असं. म्हणजे तुझ्या नवऱ्याचे दुसऱ्या बाईशी? ताईसाहेब, मी त्या दोघांना काल एकमेकांसोबत बघितलं. माझ्या मालकाने त्या बाईला माझ्याच घरात आणलं आणि मी त्या बाईला म्हटलं, का ग माझ्या संसारावर उठलेस? तर मला मालकाने मारलं. नवऱ्याचे दुसऱ्या कोणा बाईसोबत तू बोलली नाहीस का तुझ्या नवऱ्याशी? हे बघ मीरा, तो तुझा संसार आहे, तुझं घर आहे ते. त्यात दुसरी कुठलीच बाई नाही असू शकत. ती दुसरी बाई तुझा संसार असा टांगणीला कशी लावू शकते? तू हाताला धरून तिला बाहेर काढायला पाहिजे होतस. नाही, मालकासमोर असं नाही करू शकत. ते काही नाही, चल आपण आत्ताच्या आत्ता पोलिसांमध्ये कंप्लेंट करू. चल. नाही, मी असं केलं तर लोक माझ्या तोंडात शेण घालते. हो, आणि जेव्हा तुझा नवरा तुला मारत होता तेव्हा आले ते लोक तुला वाचवायला? नाही ना? हे बघ मीरा, कायद्याने कुठल्याही नवऱ्याला आपल्या बायकोवर हात उचलण्याचा अधिकार नाहीये. कसला कायदा ताईसाहेब?